नमस्ते मित्रांनो, SSK दर्शनी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्याला मिळतील। चला तर सगळे मिळून आनंदाने शिकूया। या चॅप्टरशी रिलेटेड जी काही वोकॅब्युलरी आहे ती इथे मेन्शन केलेली आहे। चॅप्टर स्टडी करताना तुम्हाला त्याची नक्कीच हेल्प मिळेल। नमस्ते मित्रांनो, पार्ट 3 मध्ये आपण एन्व्हायरमेंटल बॅलन्स या चॅप्टरचा हा लास्ट पॉइंट कव्हर करणार आहोत। चला तर सुरू करूयात। एन्व्हायरमेंटल बॅलन्स। देर आर मेनी फूड चेन्स इन अवर एन्व्हायरमेंट। आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये, आपल्या पर्यावरणामध्ये खूप जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या फूड चेन्स म्हणजे अन्न साखळ्या आहेत। बिकॉज ऑफ दिस फूड चेन्स एव्हरी लिव्हिंग थिंग्स गेट्स द फूड इट नीड्स अँड देअर फोर कंटिन्यूज टू लाईफ। या ज्या फूड चेन आहेत वेगवेगळ्या, म्हणजे आता आपण बघितलं की ससा काय खात असतो, गवत खात असतो। सशाला कोण खात असतं? स्नेक खात असतो। किंवा स्नेकला कोण खात असतं पुढे, बरोबर ना, एखादा पक्षी खात असतो। तर हे ज्या अन्न साखळ्या आहेत, ह्या ज्या फूड चेन आहेत, यामुळे काय होतं की एव्हरी लिव्हिंग थिंग गेट्स द फूड इट नीड्स। प्रत्येक लिव्हिंग थिंगला, प्रत्येक सजीवाला काय मिळतं? त्याचं फूड मिळतं, जशी जशी त्याला गरज आहे तशी। अँड देअर फोर कंटिन्यूज टू लाईफ, आणि त्यामुळे त्यांचं जीवन सुरू राहतं। मायक्रो ऑर्गॅनिझम लिव्हिंग इन द सॉईल। मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय की सूक्ष्मजीव, हे कुठे राहत असतात? तर सॉईलमध्ये राहत असतात, म्हणजे मातीमध्ये। हेल्प्स द प्रोसेस ऑफ द डिकम्पोजिशन। आणि ते काय काम करतात? आपल्याला वाटतं हे सूक्ष्मजीव काहीच काम करत नाही, हे मायक्रो ऑर्गॅनिझम काहीच काम करत नसतात, पण असं नसतं। ते मातीमध्ये राहत असतात आणि ते डिकम्पोज करण्याचं काम करत असतात। आपण जे काही या मातीवर टाकतो, अन्न पदार्थ टाकतो, किंवा या मातीवर जे जे पडतं ते बघा बरं काही काळानंतर नष्ट होऊन जातं, बरोबर ना। टाकलेले अन्न पदार्थ, टाकलेल्या कोणत्या पण वस्तू, तर त्या डिकम्पोज होतात। ह्या कशा होतात? तर ह्या सूक्ष्मजीवांमुळे होतं। यांचा फार मोठा रोल आहे। जर हे नसतील तर आपली पूर्ण सृष्टी कशी होऊन जाईल? खराब याने आणि घाणीनं तर भरून जाईल, बरोबर ना। म्हणून मायक्रो ऑर्गॅनिझम हा फार मोठा रोल प्ले करत असतात। ते या मातीत राहतात, डोळ्यांना दिसत नाही, पण खूप मोठा रोल प्ले करतात या आपल्या सृष्टीला स्वच्छ ठेवण्यासाठी आणि पुन्हा त्यापासून डिकम्पोज करून नवीन तयार करण्यासाठी। हेल्प्स द प्रोसेस ऑफ द डिकम्पोजिशन ऑफ द प्लांट रेसिड्यू। ते काय काय डिकम्पोज करतात? मग काय काय कुजवण्याचं काम करतात? प्लांट रेसिड्यू म्हणजे जो पालापाचोळा असतो तो, डेड ॲनिमल्स जे प्राणी मरतात आणि जमिनीवर राहतात, मग ते हळूहळू बघा काही दिवसानंतर नष्ट होतात, जमिनीत कुजून जातात। एक्सक्रिटा म्हणजे जो मलमूत्र असतो तो। ॲज अ रिझल्ट सबस्टन्सेस दॅट हेल्प्स द ग्रोथ ऑफ प्लांट्स आर फॉर्म्ड अँड गेट ॲडेड टू द सॉईल। याचा रिझल्ट काय असतो? हे जे सबस्टन्सेस म्हणजे हे जे पदार्थ असतात, हे पदार्थ काय होतात की कुजल्यानंतर हे पदार्थ कोण वापरतं? ग्रोथ ऑफ प्लांट्स आर फॉर्म्ड अँड गेट ॲडेड टू द, या ठिकाणी बघा, ॲज अ रिझल्ट सबस्टन्सेस दॅट हेल्प्स द ग्रोथ ऑफ प्लांट्स आर फॉर्म्ड अँड गेट ॲडेड टू द सॉईल। याचा रिझल्ट काय असतो? याचा परिणाम काय होतो की हे जे सबस्टन्सेस जे असतात ना, हे मातीमध्ये जातात, म्हणजे आणि वनस्पतींना पोषक, प्लांटला पोषक, प्लांट वाढतील त्यापासून असा एक पदार्थ तयार करतात। आणि मग काय होतं की ते वनस्पतींना पोषक असे पदार्थ तयार झाल्यानंतर त्याचाच यूज करून प्लांट काय होत असतात? ग्रो होत असतात। प्लांट यूज देम फॉर देअर ग्रोथ। प्लांट त्यांचा यूज करून ग्रो होत असतात। अशा पद्धतीनं ही साखळी चालते। लक्षात आलं का तुमच्या? काय होत असतं की ही फूड चेन कशी चालत असते की मायक्रो ऑर्गॅनिझम काय करत असतात, जे सॉईलमध्ये राहत असतात, त्यांच्या हेल्पने काय होतं की डिकम्पोजिशनची प्रोसेस होत असते, कुजण्याची प्रोसेस होत असते। तर काय काय कुजत असतं? जो पालापाचोळा आपण टाकत असतो, जी डेड ॲनिमल, जे मृत शरीरं असतात, जे मलमूत्र असतं, एक्सक्रिटा असतो ते, तर याचा परिणाम काय होतो की हे सगळं कुजवून त्याची पुन्हा काय तयार होते? डिकम्पोज झाल्यानंतर ते पुन्हा मातीमध्ये ॲड होतं आणि वनस्पतींना, प्लांटला हेल्पफुल असं एक सबस्टन्सेस काय होतं? तयार होतं, आणि त्याचाच यूज करून प्लांट पुन्हा काय होत असतात? ग्रो होत असतात। इथपर्यंत समजलं? बघा बरं किती गमतीचं आहे सगळं, म्हणजे लर्न करताना आपल्याला किती आनंद वाटतो। बघा किती सगळं वेगळं शिकायला मिळतं, आपल्याला नवीन नवीन शिकायला मिळतं। बघा पुढे, दस प्लांट यूज सबस्टन्सेस इन द सॉईल फॉर देअर ग्रोथ अँड वेन प्लांट्स अँड ॲनिमल्स डाय। हे काय करत असतात? प्लांट हे सबस्टन्सेस म्हणजे मातीत मिसळलेले हे सबस्टन्सेस, सॉईलमध्ये मिसळलेले हे घेऊन काय करत असतात? ग्रो होत असतात। अँड वेन प्लांट्स अँड ॲनिमल डाय, आणि जेव्हा ते प्लांट ॲनिमल ते घेऊन मातीतलं मोठे होतात, ग्रो होतात, आणि जेव्हा हे प्लांट आणि ॲनिमल मरतात, डाय होतात, द डिकम्पोजिशन ऑफ द रिमेन्स ॲड म्हणजे मग हे जेव्हा डाय झाल्यानंतर त्यांचे अवशेष जेव्हा पुन्हा या मातीवरच पडतात, त्यावेळेस त्याचं काय होतं? डिकम्पोजिशन होतं, पुन्हा त्यांच्या अवशेषांचं, त्यांच्या शरीराचं काय होतं? डिकम्पोजिशन होतं। दी सबस्टन्सेस टू द सॉईल वन्स अगेन, आणि पुन्हा त्यांचं काय होतं?
ते पुन्हा मातीत मिक्स होऊन जातात. म्हणजे ते मातीतूनच घेतात आणि पुन्हा त्याच्यावर वाढ होते त्यांची, आणि जेव्हा ते मरतात तेव्हा ते पुन्हा मातीतच मिक्स होतात आणि त्यांचं डिकम्पोज होऊन पुन्हा त्यांची काय होते, मातीच होते. दिस इज अन इम्पॉर्टंट सायकल इज द एन्व्हायरमेंट. आणि ही पर्यावरणाची काय आहे, खूप महत्त्वाचं चक्र आहे. याला सायकल म्हणजे चक्र. हे पर्यावरणाचं खूपच महत्त्वाचं चक्र आहे, हे समजून घ्या. म्हणजे किती नवीन असं शिकायला मिळाल्यासारखं वाटलं ना आज तुम्हाला, आणि किती आनंदाने बघा की समजून जर घेतलं तर अवघड असं काहीच नाही. हे निसर्गाचं चक्र समजलं इथे तुम्हाला. चला नेक्स्ट बघूयात. ऑल्सो लिव्हिंग थिंग्स गेट अ कंटिन्युअस सप्लाय ऑफ वॉटर बिकॉज ऑफ द वॉटर सायकल. आणि हे जे लिव्हिंग थिंग्स असतात, सगळी सजीव सृष्टी असते, यांना कंटिन्युअस सप्लाय होत असतो वॉटरचा. कशामुळे, तर वॉटर सायकलमुळे. हे एक जलचक्र असतं. वॉटर सायकल म्हणजे त्याला जलचक्र म्हणतात. आता ही वॉटर सायकल कशी चालते, तर ही वॉटर सायकल बघा इथे दिसतंय सगळ्यांना, बघून घ्या. इथे एक पिक्चर दिलेलं आहे बघा. या पिक्चरमध्ये काय दिलेलं आहे बघा, आकाशातून ही वॉटर सायकल कशी असते ही समजून घ्या. तसं आपण बघणारच आहोत नेक्स्ट चॅप्टरमध्ये. या आकाशातून पाणी पडत असतं, ढगातून काय पडत असतं, पाऊस पडत असतो, बरोबर ना. हा पाऊस कुठे येतो, जमिनीवर येतो, आणि हा नद्यांमधून नाल्यांमधून वगैरे शेवटी कुठे जाऊन मिळतो, समुद्राला जाऊन मिळतो. आणि या समुद्राला काय होतं, समुद्रामध्ये पाणी कंटिन्यू राहत असतं. मग ज्यावेळेस हा उन्हाळ्यात वगैरे हा सनलाईट ज्यावेळेस खूप जास्त पडत असतो, त्यावेळेस काय होतं की त्या च्या लाईटमुळे काय होत असते, उष्णतेने काय होत असते, हीटमुळे या पाण्याची काय होते, वाफ होते. आणि ही वाफ होऊन कुठे जात असते, परत वर 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 जाते, आणि इथे तिचे काय बनतात, ढग बनतात. आणि ते ढग वर राहतात, आणि जेव्हा त्यांना ते ढग असे चालत चालत राहतात बघा, त्या ढगांना जेव्हा थंड वारा लागतो, जेव्हा ते ढग जड बनतात आणि त्यांना असे थंड वारा लागतो, त्यावेळेस ते ढग इथे डोंगराला येऊन चिकटतात, लागतात वगैरे, आणि ते पुन्हा कोसळतात, आणि त्याच्यातून पुन्हा पाऊस पडतो, आणि पुन्हा तो पाऊस कुठे येतो, जमिनीवर येतो. अशा पद्धतीनं ही काय चालते, वॉटर सायकल चालते. चला तर नेक्स्ट पार्टकडे जाऊयात. हेही खूप छान चक्र आहे, हे एक खूप छान सायकल आहे नेचरची. ही एक समजून घ्या ही कशी असते. लिव्हिंग थिंग यूज ऑक्सिजन फ्रॉम द एअर. आता हे समजून घ्या की ही जी एअर आहे, हवा आहे, यामध्ये खूप सारे गॅसेस आहेत. पण आज आपण बघणार आहोत फक्त दोनच, एक ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. जे डोळ्यांना दिसत नसतात गॅसेस, पण ते आहेत. लिव्हिंग थिंग्स यूज ऑक्सिजन फ्रॉम द एअर फॉर द ब्रीदिंग. जी सजीव सृष्टी असते ते जगण्यासाठी काय घेत असतात, मला सांगा बरं. आपण श्वास घेताना काय घेतो, तर ह्या एअरमधला ऑक्सिजन घेत असतो, आणि गिव्ह आउट कार्बन डायऑक्साईड गॅस. ज्यावेळेस आपण नाकावाटे सोडतो बाहेर, तो काय सोडत असतो, कार्बन डायऑक्साईड गॅस सोडत असतो. हे समजलं सगळ्यांना की लिव्हिंग थिंग्स काय घेत असतात, श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन घेत असतात, आणि सोडतात काय, कार्बन डायऑक्साईड. पण प्लांट यूज द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर. पण हे जे वनस्पती असतात, झाडं असतात, हे काय घेत असतात, हे श्वास घेण्यासाठी कार्बन डायऑक्साईड घेत असतात, आणि काय सोडत असतात, ऑक्सिजन बाहेर सोडत असतात. मग त्या कार्बन डायऑक्साईड घेऊन काय करतात, तर ते प्लांट यूज द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर फॉर मेकिंग देअर फूड. आणि कार्बन डायऑक्साईड घेऊन ते त्यांचं काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. सृष्टीमध्ये वनस्पती ह्या स्वतःचं अन्न स्वतःच तयार करत असतात. मग ते कशाच्या हेल्पने करत असतात, तर हवेतला कार्बन डायऑक्साईड घेतात, स्वतःचं अन्न फूड तयार करतात, आणि ऑक्सिजन काय करतात, बाहेर सोडतात. गिवन आउट, ऑक्सिजन इज गिवन आउट. आणि त्यांनी सोडलेला ऑक्सिजन आपण घेत असतो श्वास घेण्यासाठी, आणि आपण काय सोडत असतो बाहेर, तर सगळे प्राणी कार्बन डायऑक्साईड हा बाहेर सोडत असतो. ही जी प्रोसेस आहे, दिस प्रोसेस अँड गेट ॲडेड टू द एअर अगेन. दिस इज द सायकल इन नेचर. दिस टू इज अ सायकल इन नेचर. आणि ही जी प्रोसेस आहे की आपण काय करतो, ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. वनस्पती काय करतात, कार्बन डायऑक्साईड घेतात, त्यापासून फूड तयार करतात, आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. ही जी कंटिन्यू सायकल असते, ही सायकल कोणती असते, हे एक नेचरची सायकल असते. ही एक तिसरी सायकल समजली सगळ्यांना. There are several other cycles in nature. Thus, there is interaction amongst the living things and between living and non-living things in nature. ते म्हणतात की खूप साऱ्या अशा काय असतात, सायकल्स असतात आणि चक्र असतात, सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये परस्पर देवाणघेवाण होत असते. देअर इंटरॅक्शन्स गोज कंटिन्युअसली. आणि त्यांच्यामधलं हे जे इंटरॅक्शन असतं, परस्पर देवाणघेवाण असते, ही कंटिन्युअसली चालत असते. दिस हेल्प्स टू मेंटेन द फूड चेन इन द एन्व्हायरमेंट. आणि हे कशासाठी हेल्पफुल ठरतं, की ही जी अन्न साखळी आहे, की हा जीव त्याच्यावर डिपेंड असतो अन्नासाठी, तो जीव पुढच्यावर डिपेंड असतो अन्नासाठी. तर ही जी फूड सायकल असते, ही जी फूड चेन असते, ही मेंटेन ठेवण्यासाठी, अबाधित ठेवण्यासाठी ही हेल्पफुल ठरते. वेन द व्हेरियस सायकल इन द एन्व्हायरमेंट गोज अनइंटरप्टेड. आणि ही जी सायकल आहे एन्व्हायरमेंट मधली,
या वेरियस सायकल आहेत, हे वेगवेगळे चक्र आहेत, हे जेव्हा अनइंटरप्टेड राहतात, अनइंटरप्टेड म्हणजे त्यांच्यामध्ये कुठलाही खंड येत नाही, अखंडितपणे जे चालू राहिले तर एन्व्हायरमेंटल बॅलन्स गेट मेंटेन. तर मग काय होतं, पर्यावरणाचं संतुलन, एन्व्हायरमेंटल बॅलन्स कसं राहतं, मेंटेन राहतं. या ठिकाणी आपला चॅप्टर दी एंड झालेला आहे. तर आपण थोडक्यात बघूया ऑलवेज रिमेंबर मध्ये काय आहे. Always remember, for the existence of living thing, it is important that environmental balance is maintained. जर आपल्याला सजीव सृष्टी जगवून राहायची असेल, तर त्यांचं अस्तित्व जर टिकवायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं काय की पर्यावरणाचं संतुलन राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. चला, व्हॉट वी हॅव लर्न, आपण काय काय बघितलं. फर्स्ट पॉइंट, देर आर इन्युमरेबल टाइप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ. म्हणजे या अर्थवर, या पृथ्वीवर असंख्य, इन्युमरेबल म्हणजे असंख्य असे काय राहतात, सजीव राहत असतात. देर इज अ इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स इन द एन्व्हायरमेंट. तर काय असतं की या पर्यावरणामध्ये सजीव आणि निर्जीव घटकांचं काय असतं, एकमेकांसोबत काय असतो, संबंध असतो. डिफरंट काइंड ऑफ अॅनिमल्स, प्लांट्स अँड मायक्रो ऑर्गॅनिम्स आर फाउंड इन डिफरंट रिजन ऑफ द अर्थ. डिफरंट काइंड्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमल्स, प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव हे फाउंड म्हणजे सापडत असतात वेगवेगळ्या रिजनमध्ये, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये पृथ्वीवरच्या. पुढचा घ्या. द वॉटर सायकल, वेरियस अदर सायकल अँड फूड चेन इन नेचर हेल्प्स टू मेंटेन द बॅलन्स इन द एन्व्हायरमेंट. पर्यावरणामध्ये ही जी वॉटर सायकल असते किंवा हे जे वेगवेगळ्या सायकल्स असतात किंवा या अन्न सगळे म्हणजे फूड चेन असतात की यामुळे काय होत असतं की बॅलन्स राहत असतो एन्व्हायरमेंटचा. बरोबर ना, हे सगळं चालू आहे म्हणूनच एन्व्हायरमेंटचा काय आहे, बॅलन्स टिकून आहे. दिस बॅलन्स हॅज बीन मेंटेन फॉर थाउजंड्स ऑफ इयर. आणि हा बॅलन्स हजारो, लाखो, करोडो वर्षापासून असाच मेंटेन राहिलेला आहे. चला तर एक्सरसाइज बघूयात. व्हॉट इज सोल्युशन. वी हॅव टू रिमूव्ह इन्सेक्ट्स फ्रॉम द ग्रेन विदाउट युझिंग इन्सेक्टिसाइड्स. आपल्याला काय करायचे आहे, कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहेत. सांगा बरं आपण कसे घालवणार आहात, सांगा बरं. तर त्याच्यासाठी आपण काय वापरणार आहात, वापरायच्या. कधी कधी आपण बघा, आता आई घरामध्ये वापरत असते, कधी आपण बघा काडीपेटीतल्या काड्या टाकत असतो, कधी वाळलेल्या मिरच्या टाकत असतो, म्हणजे ज्या ज्या इन्सेक्टला असं खूप जास्त वास येईल, उग्र वास, कधी तमालपत्र टाकत असतो, बरोबर ना, कधी मिरे टाकतो, कधी लवंगा टाकतो, असे वेगवेगळे पदार्थ आपण त्यामध्ये टाकत असतो. यूज युअर ब्रेन पॉवर. तुम्हाला पॉवर वापरायची तुमच्या ब्रेनची. जरा आता बघा, मेकअप फूड चेन, याची फूड चेन बनवायची. एक फ्रॉग दाखवलाय, बेडूक, काईट दाखवलेला आहे इथे, घार, वॉर्म दाखवलेली, वॉर्म सांगितली, अळी, स्नेक आणि ग्रास. मला सांगा बरं, साप आणि गवत. आता कोण कोणाला खाईल, याच्यामध्ये साखळी तयार होईल. हा ग्रास आहे, ग्रासला कोण खाईल, वॉर्म, अळी खाईल, अळीला कोण खाईल, हा बेडूक खाईल, फ्रॉग, फ्रॉगला कोण खाईल, हा स्नेक खाईल, आणि स्नेकला कोण खाईल, हा काईट, काईट म्हणजे घार खाईल. बरोबर ना. चला, तिसरा प्रश्न. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. व्हॉट इज द फूड चेन, गिव्ह अन एक्झाम्पल ऑफ इट. आता फूड चेन काय असते हे तुम्ही सांगायचं आहे, ते मागे शिकवलेलं आहे मी. काय असते फूड चेन, की ती मागे शिकवलेली बघा इथे. हाऊ इज द बॅलन्स इन द एन्व्हायरमेंट मेंटेन. तर एन्व्हायरमेंटचा बॅलन्स कसा मेंटेन राहतो मला सांगा बरं. कारण या ज्या सायकल्स असतात, या ज्या अनइंटरप्टेड राहिल्या, वॉटर सायकल किंवा ह्याच्या वेरियस सायकल्स असतात, या जर अनइंटरप्टेड राहिल्यात तर यांचा काय असतो, बॅलन्स काय राहतो, ते टिकून राहतो. बरोबर ना. व्हॉट सबस्टन्सेस इन द सॉइल आर युजफुल फॉर द ग्रोथ ऑफ प्लांट्स. कोणते कोणते वनस्पतींच्या वाढीसाठी पदार्थ आवश्यक असतात, कोणते कोणते वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारे पदार्थ कोणते आहेत, जमिनीतले. तर आपण काय सांगितलं आतापर्यंत, तर आपण काय पाहिलं, जे डिकम्पोजिशन होतं, तसे तर बरंच काय काय असतं, पण हे जे डिकम्पोजिशन असतं ना, जे आपण टाकतो यांचं, कोणाचं प्लांट रेसिड्यू, डेड अॅनिमल्स एक्सेट्रा, यांचं जे डिकम्पोजिशन होतं, याच्यापासून एक सबस्टन्सेस तयार होतो सॉइलमध्ये, आणि त्या सबस्टन्सेस यूज करून काय होत असतात, वनस्पती, प्लांट्स हे काय होत असतात, ग्रो होत असतात. ट्रू किंवा फॉल्स. फर्स्ट काय, चुकी बरोबर सांगायचंय. मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर्म अ पार्ट ऑफ द एन्व्हायरमेंट. सूक्ष्म जीवांचा पर्यावरणात समावेश होतो का, हो होतो. येस. इट इज नेसेसरी टू मेंटेन द बायोडायव्हर्सिटी. जैवविविधता जपणे आवश्यक आहे का, आपल्याला गरज आहे का, हो, येस आहे. अ ग्रास हॉपर इट्स बर्ड्स. नागतोडा पक्षाला खातो का, ग्रास हॉपर खाऊ शकतो का, पक्षी नागतोडाला खातो, सांगा बरं. तर पक्षी नागतोडाला खात असतो, म्हणजे रॉंग आहे. बरोबर ना. चला, या ठिकाणी चॅप्टर संपलेला आहे, इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन चॅप्टर सोबत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच आमच्यासोबत आनंदाने शिकत राहा. पुन्हा भेटू नवीन चॅप्टरसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा,